मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात तर कायमचे मुकलात म्हणत असं समजा। आज जर तुमच्या हातातून ही शहरं गेली तर उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तर तक्रार कुणाकडे करायची। आज इतर राजकीय पक्षातील जे मराठी लोक आहेत माझे त्यांनाही आवाहन आहे, सोडा ते सगळं, या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलेलं आहे। तसंच त्यांनी बिनविरोध निवडीवरूनही निशाणा साधलाय। एक शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची। आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं, या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। बिनविरोध निवडून आले, बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला। ते मतदारच नाही करू शकत। आज 66 आहेत, हे पुढे आकडे वाढत जाणार। त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो। वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात।